नमस्कार. व्हॉट्सॲप पोस्ट जग गोल आहे. लेखक अनामिक. शेठजींनी नुकतंच दुकान उघडलं होतं. तेवढ्यात एक बाई आली आणि म्हणाली, शेठजी, हे आपले 10 रुपये घ्या. शेठ त्या गरीब बाईकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहू लागले आणि म्हणाले, मी तुला कधी 10 रुपये दिले होते? बाई म्हणाली, शेठजी, काल काल संध्याकाळी मी सामान घेऊन गेले होते बघा, तेव्हा मी तुम्हाला 100 रुपये दिले होते. 70 रुपयांचं सामान घेतलं होतं, पण तुम्ही 30 रुपयांच्या ऐवजी मला 40 रुपये परत दिले. सेठनं ते 10 रुपये कपाळाला लावले आणि गल्ल्यात टाकत म्हणाले, एक गोष्ट सांगा बरं ताई, सामान घेताना तुम्ही किती घासाघीस करत होता. 5 रुपये कमी करून घ्यायला किती वाद घातला होता आणि आता 10 रुपये परत द्यायला आलात. बाई म्हणाली, किंमत कमी करून घेणं हा माझा हक्क आहे, पण एकदा भाव ठरल्यानंतर त्या वस्तूचे कमी पैसे देणे हे पाप आहे. शेठजी म्हणाले, पण तुम्ही कुठे कमी पैसे दिलेत? तुम्ही तर बरोबर पैसे दिलेत. हे 10 रुपये माझ्या चुकीनं तुमच्याकडे गेले. ठेवून दिले असते तरी मला काही फरक पडला नसता. बाई म्हणाली, तुम्हाला फरक पडला नसता, पण माझ्या मनावर हा भार कायम राहिला असता बघा, की मी जाणून बुजून तुमचे पैसे खाल्ले. म्हणूनच मी काल रात्रीच परत द्यायला आले होते, पण तेव्हा तुमचं दुकान बंद झालं होतं. शेठनं आश्चर्यानं विचारलं, ताई, तुम्ही कुठे राहता? बाई म्हणाल्या, मी सेक्टर 8मध्ये राहते. शेठ चकित झाले आणि म्हणाले, म्हणजे 7 किलोमीटर लांबून हे 10 रुपये परत द्यायला तुम्ही दुसऱ्यांदा आलात? बाई सहजपणे म्हणाली, हो, दुसऱ्यांदा आले. मनःशांती हवी असेल तर असं करावं लागतं. माझा नवरा आता नाही, पण त्यांनी मला शिकवलं होतं, दुसऱ्याच्या हक्काचा एक पैसाही खाऊ नकोस. कारण माणूस शांत राहू शकतो, पण वरचा कधीही हिशोब मागू शकतो आणि त्याची हिशोबाची शिक्षा माझ्या मुलांनाही भोगावी लागू शकते. इतकं बोलून ती बाई निघून गेली. सेठनं लगेच गल्ल्यातून 300 रुपये काढले आणि स्कूटीवरून बसताना नोकराला म्हणाला, दुकान सांभाळ, मी लगेच आलो. सेठ बाजारातल्या एका दुकानात गेला आणि त्या दुकानदाराला 300 रुपये देत म्हणाला, प्रकाशजी, हे आपले 300 रुपये घ्या. काल जेव्हा तुम्ही सामान घ्यायला आला होता तेव्हा हिशोबात जरा जास्त जोडले गेले होते. प्रकाश हसत म्हणाला, हिशोबात जास्त जोडले गेले होते तर तुम्ही तेव्हा दिले असते जेव्हा मी पुन्हा तुमच्या दुकानात आलो असतो. एवढ्या सकाळी सकाळी तुम्ही पैसे परत द्यायला आलात? शेठ म्हणाला, जेव्हा तुम्ही पुन्हा आला असता तेव्हापर्यंत मी मेलो असतो तर? तुमचे माझ्याकडे 300 रुपये निघालेत हे तुम्हाला माहितीही नव्हतं, म्हणून परत देणं गरजेचं होतं. कारण कधी वरचा हिशोब मागेल सांगता येत नाही आणि त्या हिशोबाची शिक्षा माझ्या मुलांनाही भोगावी लागू शकते. सेठ निघून गेला, पण प्रकाशच्या मनात खळबळ माजली. कारण 4 वर्षांपूर्वी त्याने आपल्या मित्राकडून 10 लाख रुपये उसने घेतले होते, पण दुसऱ्याच दिवशी तो मित्र मरण पावला. त्याच्या कुटुंबाला पैशांबद्दल काही माहिती नव्हती, म्हणून कोणी पैसे मागितले नाहीत. प्रकाशच्या मनात लोभ जागा झाला आणि त्यानं स्वतःहून पैसे परत दिले नाहीत. आज त्या मित्राचा परिवार गरिबीत जगत होता. मित्राची बायको लोकांच्या घरात झाडू पोछा करून मुलांना वाढवत होती, तरीही प्रकाश ते पैसे गिळून गप्प बसला होता. सेठचे ते वाक्य, माहिती नाही वरचा कधी हिशोब मागायला बसेल
आणि त्या हिशोबाची शिक्षा माझ्या मुलांनाही भोगावी लागू शकते. प्रकाशला ह्या वाक्यामुळे भीती वाटायला लागली. 2-3 दिवस तो तणावात राहिला. शेवटी त्याचं अंतर्मन जागं झालं. त्याने बँकेतून पैसे काढले आणि थेट मित्राच्या घरी पोचला. मित्राची बायको घरीच होती. प्रकाशनं तिच्या पायांवर चक्क डोकं ठेवलं आणि सगळी रक्कम तिच्या हाती दिली. जगण्यासाठी, प्रत्येक पैशासाठी झगडणाऱ्या त्या विधवा स्त्रीसाठी इतके पैसे म्हणजे मोठी रक्कम होती. पैसे पाहून तिच्या डोळ्यातून अश्रू आले. तिनं प्रकाशला आशीर्वाद दिला, कारण त्यानं प्रामाणिकपणे पैसे परत केले होते. आणि हीच ती बाई होती जिनं शेठला ₹10 परत द्यायला 2दा प्रवास केला होता. जग खरंच गोल आहे. धन्यवाद. वाचन संजय इनामदार.